याच्या अनुषंगाने तेथील बाडेन आणि वुटनबर्ग या राज्याशी करार केला आणि राज्यामध्ये असलेले जे काही स्किल्ड मॅनपॉवर आहे आपलं, ज्यांना तिथे रोजगाराची संधी उपलब्ध होण्याची शक्यता होती, त्या अनुषंगाने शासनाने कारवाई केलेली आहेत। आणि याचाच एक भाग म्हणून जर समजा जर्मनीमध्ये आपल्या राज्यातील लोकांना जायचं असलं किंवा कोणाला जायचं असलं तर तिथल्या काही परीक्षा तिथे उत्तीर्ण करायच्या असतात आणि त्या परीक्षेचा जो काही अभ्यासक्रम असतो त्या अभ्यासक्रमावर आधारित एक अध्ययन साहित्य म्हणजे लर्निंग मटेरियल बालभारतीने तयार केलेलं आहेत। आणि पहिलं पुस्तक आहे आमचं ब्रुक 1 नावाचं, हे बालभारतीने जर्मन भाषेचे तज्ज्ञ राज्यात जे आहेत, जे बालभारतीकरता काम करतात, यांच्या मदतीने शासनाच्या निर्देशानुसार तयार केलेले आहेत आणि ते आमच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा असं या ठिकाणी शासनाच्या वतीने आणि बालभारतीच्या वतीने मी त्यांना आवाहन करतो। जर्मनमध्ये सर्वसाधारणपणे जर विचार करता हे बेसिक लेवलचं पुस्तक आहे। कुठल्याही राज्यात गेल्यानंतर किंवा कुठल्याही देशात गेल्यानंतर तिथली भाषा आपल्याला अवगत व्हायला पाहिजेत। हे जे पुस्तक आहे की हे एक लर्निंग मटेरियल आहेत आणि याच्यातनं मराठी आणि इंग्रजी यांचा समन्वय साधून जर्मन भाषा कशी शिकता येईल, जर्मन भाषेचे जे काही शब्दसंपदा असतात याच्या संदर्भामध्ये जर्मन भाषा सर्वसाधारणपणे कशा प्रकारे बोलली गेली पाहिजेत, सोप्यापासून तर मग पुढे थोडंसं कठीण स्तरपर्यंत असं या ठिकाणी याची रचना करण्यात आलेली आहे। उत्तम प्रकारची रचना आपल्या या ठिकाणी सर्व तज्ज्ञ मंडळींनी केलेली आहे।